बरं कधी प्रेम व्यक्त केलंय का हो? हा काय माझ्याकडे काय बघताय? मी प्रश्न विचारलाय. घरातच राहिलं तर कधी आय लव्ह यू कसं काय म्हणायचं? कसं काय करायचं? पण आज म्हणायचं असेल तर कसं म्हणा? लव्ह यू. मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करतो. ते राहू द्या, पण आता तरी प्रेम व्यक्त करू शकता की? हो जरूर जरूर. कसं कराल? ते पहा, हा चंद्र तिथं उगवलेला आहे म्हणून तिला सांगू शकतो. एपिसोड 7:30ला संपणार आहे. 7:45ला प्रत्येकाने खिडकीतून आपला आपला चंद्र बघा. पण हल्लीची मुलं प्रेम कसं व्यक्त करतात माहितीये? तसं नाही. तसं नाही. नाही ना, म्हणजे बोलून दाखव. बोलून दाखव. आय लव्ह यू वगैरे ना, आय लव्ह यू वगैरे असं नाही ना, असं काय नाही. असं कधी म्हटलंय का हो तुम्ही तुमच्या काळात? आय लव्ह यू असं कधी म्हणालात का? म्हणायची जरूरच नाही. आहेच ते आहे. ही पुष्कळ वेळा प्रेम व्यक्त करत असते आणि हिला प्रेमाशिवाय दुसरं सुचतच नाही. आणि मला प्रेम व्यक्त करता येत नाही. पण तुम्ही व्यक्त करा ना आता प्रेम. आय लव्ह यू राधा. तुमच्यासाठी वेळ काढायची का हो तेव्हा? हो काढायचं. कुठे कुठे घेऊन जायचे फिरायला? नाही आम्ही राणीच्या बागेत जात होतो. भाऊ होते मुंबईला, तिकडे हजी अलीला तिकडे जात होतो, सांताक्रूजला जात होतो. पण हे सोबत यायचं? हो हो. एकटीला काय सोडतो तिला? लक्ष द्यायला पाहिजे कसं जायचं काय. बरं बरं, याच प्रश्नाच्या नंतरचा प्रश्न असा आहे, कधी एकमेकांकडे प्रेम व्यक्त केलं का? ही हल्लीची मुलं करतात. अशी वेळ आली नाही ना. पण वेळ आली असते तर केलं असतं व्यक्त? सांगता येत म्हणजे तो जमानाच असा होता की असे व्यक्त करायचं वगैरे पद्धत नव्हती. मग आता जमाना बदललाय का? आता असं वाटतंय एकंदर टीव्ही किंवा हे बघून वगैरे असं वाटतंय की काय बदललंय. आजोबा आता प्रेम व्यक्त करायचं असेल तर कसं कराल? काय नाही, माझं याच्यावर प्रेम एवढं सांगितलं. अरे क्या बात. म्हणजे अजून सुद्धा आहे. अजून सुद्धा आहे. बरं कधी प्रेम व्यक्त केलंय का? केला ना. असं कधी बोलून व्यक्त केलंय तुम्ही प्रेम? नाही असं काय ना, तुझ्यावर माझा का प्रेम आहे नाही असं काय नाही. मग कधी करणार? काय मनापासून आहेच. आता कसं व्यक्त करायचं तर कसं करा? आय लव्ह यू. आणि तुम्ही? मी तर त्यांच्यावर सदोदित प्रेम करते आणि प्रेम आहेच माझं त्यांच्यावर. सांगण्याची काय आवश्यकताच नाही म्हणून ते बोलले नाही इतके दिवस. त्यासाठी परत मलाच यावं लागलं. आणि आजीने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? आजी अशी शांत आहे, पण ती कधी कधी मग मला डोका फिरवते माझा. मग ते अशी शांत आहे त्याचं डोका फिरवते. आजी मला सांगा, आजोबांनी स्वभावात कुठला बदल केला असता तर बरं झालं असतं असं तुम्हाला वाटतं? त्यांच्या स्वभावाला नाव ठेवण्यासारखं वाईट काहीच नाहीये. मला तर उलट असं कधी कधी वाटतं की सगळ्या बायका वडाला प्रदक्षिणा घालताना 7 जन्मी हात नवरा मिळो असं सांगतात. पण मी वडाला नेहमी सांगत असते, मला जेवढे जन्म देतील तेवढ्या जन्माला हात नवरा पाहिजे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.